शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत। जितेंद्र आव्हाडजी, केडीएमसी मध्ये पहिला निर्णय झाला, त्यानंतर तुम्ही कडाडून विरोध केलात, मटण खाणार असं तुम्ही म्हटलं होतात। आता हा निर्णय आणखी पसरत चाललाय, मालेगाव, नागपूर, काय भूमिका? मुद्दामून केलं जात आहे। यांना जातीय तेढ वाढवली, यांनी धार्मिक तेढ वाढवली, यांनी हे फक्त तेढ वाढवण्याचे काम आहे। महाराष्ट्रातल्या 80% माणसं 85% मांसाहारी आहेत। त्या दिवशी शुक्रवारचा दिवस आहे, शुक्रवारी साधारण मांसाहार केला जातो, सुट्टीचा दिवस आहे। या सुट्टीच्या दिवशी तर हमखास लोक घरी चांगलं अन्न शिजवतात, त्या दिवशी आनंद साजरा करतात, घरी सगळे असतात, एकत्र जेवायला बसतात, जे काय असेल ते। पण कोणी काय खायचं विकायचं, कोणी जाऊन बाजारात कुठलं मच्छी घ्यायची, काय घ्यायची, हे काय सरकार ठरवणार? सरकार आमच्या घरचं रेशन भरतं काय? हे मुद्दामून करतात, मुद्दामून। त्यांना फक्त तेढ वाढवायची आहे, बाकी काहीही करायचं नाहीये। बरं, मुद्दामून करतायत असं आपण म्हणतोय, पण का? म्हणजे साध्य काय करायचंय? काय मिळणार आहे मुद्दामून करून? शाकाहार, मांसाहार, जातीय तेढ करून मिळणार काय? सरकारला असेल, महानगरपालिकांना असेल? असं आहे की कसंही करून एकदा का द्वेष वाढला की ज्याच्यातलं समीकरण बदलत जातात, मग धर्म आणायचं मध्ये। आणि हे सगळं ब्राह्मण्यवाद आहे, हा सगळं ब्राह्मण्यवादाचं प्रतीक आहे सगळं। कुठलाही बहुजन म्हणजे आपल्या आईची शपथ घेऊन सांगावं की तो मटण मच्छी खात नाही। कशाला लोकांच्या धंद्यावर पाणी आणता? आज आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये मासे आणणारे सगळ्या कोळणी आहेत, बहुजन समाजाचे कोळणी आहेत। मटण विकणारे सगळे खाटीक आहेत, सगळे हिंदू समाजाचे खाटीक आहेत। खाटीक काय फक्त मुसलमान असतात का? गावोगावी खाटीक हिंदू आहेत, हिंदू खाटीक। अख्ख्या महाराष्ट्रात जर खाटकाची दुकानं बघितली तर सर्वात जास्त खाटकाची दुकानं ही हिंदूंची आहेत। बरं, धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी। जितेंद्र आव्हाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या दोघांनी या निर्णयावर आक्षेप घेतलेला आहे। हा निर्णय सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी, मूळ मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी म्हणून घेतला गेलाय, असं विरोधकांचं आता म्हणणं आहे।